असते, अचानक पद्धतीनं पाण्याचा प्रवाह वाढला। खरं तर सकाळच्या सुमारास एवढं पाणी निश्चितपणे नव्हतं, मात्र पाण्याचा प्रवाह जो आहे, पाण्याचा फोर्स जो आहे तो अचानक वाढला आणि त्यामुळे ज्या गाड्या या ठिकाणी रोकडोबा परिसरामध्ये किंवा गोदाघाट परिसरात पार्क करण्यात आल्या होत्या, त्या गाड्यांचे मालक जे आहेत ते देखील हतबल झाले। त्यांना देखील या ठिकाणून निघावं लागलं आणि आपल्या गाड्या ज्या आहेत त्या परिस्थितीमध्ये त्यांना या ठिकाणी सोडून द्याव्या लागल्या। आता ह्या गाड्या काढण्यासाठी इथले जे स्थानिक रहिवासी आहेत, जे मुलं आहेत, जे उत्तम अशा पद्धतीनं पोहू शकतात, जे रेस्क्यू करू शकतात, हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। आपण दृश्यांमध्ये बघतोय की अक्षरशः आपल्या जीवावर उदार होऊन, आपल्या जीवाची बाजी लावून हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी गाडीच्या भोवती हा दोरखंड बांधण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून जरी पाण्याचा प्रवाह वाढला तरी ही गाडी या ठिकाणून वाहून जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते। प्रशासनाच्या वतीनं खरं तर सातत्यानं इथल्या रहिवाशांना वाढताच आहे आणि सकाळपासून तुम्ही म्हणालात तसं अचानक या ठिकाणी प्रवाह वाढलेला आहे। मात्र या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्यासाठी किंवा तुम्ही म्हणालात तसं हा